नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात पाहू शकता। बघा, आरोग्य विभाग भरतीचे आजचे नवीन अपडेट असणार आहे। संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भाची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, बघा न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे। तरुणांचा छळ, आरोग्य विभागात क ड वर्गासाठी गेल्या वर्षी झाली 1800 जणांची निवड, प्रशिक्षण संस्था माहितीच देईनात, 477 स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती धोक्यात। तर बघा, या ठिकाणी ही जी काही स्वच्छता निरीक्षक आहेत किंवा जी काही प्रशिक्षण संस्था आहेत, तर या प्रशिक्षण संस्थांच्या माहिती घेण्यासाठी एक समिती जी आहे ती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती आणि ती समिती जी आहे तो त्या ठिकाणी अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी पाठवणार आहे आणि त्यानंतर पुढची जी काही कारवाई ती केली जाणार होती। आता बघा, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची पाहायला मिळते। आरोग्य विभागात क आणि ड वर्गासाठी निवड झालेल्या 1800 पैकी 477 उमेदवारांनी ज्या संस्थेतून स्वच्छता निरीक्षकाचे प्रशिक्षण घेतलेले आहे त्या संस्थांनी आवश्यक ती माहिती विभागाला पुरवायला टाळाटाळ चालवल्यामुळे या उमेदवारांची नियुक्ती धोक्यात आलेली आहे। त्यात सर्वाधिक संस्था मराठवाड्यातील असून राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यातीलही काही संस्था या ठिकाणी आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी रखडलेली। त्यानंतर बघा, विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, परीक्षेपूर्वी संस्था जाहीर केल्या नाहीत। राज्य शासनाने परीक्षेपूर्वीच मान्यताप्राप्त ठरवलेल्या संस्थांची नावे जाहीर केली नाहीत। सुमारे 8 ते 9 महिने अर्ज, परीक्षा व निकाल अशी भरती प्रक्रिया राबवून त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थांची यादी प्रसिद्ध करून राज्यातील 477 उमेदवारांवर अन्याय केला आहे, यावर तातडीने निर्णय घ्यावा। विक्की सोनवणे उत्तीर्ण उमेदवार। त्यानंतर पुढे बघा, पुढचा उमेदवार अशा पद्धतीचं म्हणतोय, तर संधी पुन्हा मिळणार नाही। आता माझे वय 41 वर्ष आहे। शासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही तर माझी शासकीय परीक्षेसाठीची ठरवण्यात आलेली वयोमर्यादा संपणार आहे। त्यामुळे मला शासकीय नोकरीची पुन्हा संधी मिळणार नाही। हा माझ्यासह इतरही उमेदवारांवर अन्याय आहे। विजय पाटील उत्तीर्ण उमेदवार। तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आत्ता स्वच्छता निरीक्षकाची जर तुम्ही त्या ठिकाणी कोर्स करत असाल तर मान्यताप्राप्त संस्थातूनच करा। मान्यताप्राप्त संस्थांची यादी देखील काढण्यात आलेली आहे। स्वतः या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ती देण्यात आलेली, तर त्या मान्यताप्राप्त संस्थेतूनच तुम्ही स्वच्छता निरीक्षक असेल किंवा आरोग्य विभागाशी जे काही संबंधित जे काही कोर्स आहेत ते जर तुम्ही करत असाल तर आरोग्य विभागाच्या संबंधित किंवा मान्यताप्राप्त संस्थेतूनच तुम्ही करायला पाहिजेत। अशा पद्धतीची या ठिकाणी मी तुम्हाला विनंती देखील करतोय। बघा, पुन्हा प्रशिक्षण घेण्याची देखील तयारी ह्या उमेदवारांनी दाखवलेली आहे। या नियुक्ती थांबलेल्या उमेदवारांनी संबंधित संस्थांकडून माहिती मिळण्याच्या अटीवर नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी विभागाकडे केलेली आहे। नियुक्तीनंतर विशिष्ट काळात शासन सांगेल त्या संस्थेतून पुन्हा प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र सादर करण्याची ही तयारी या उमेदवारांनी दाखवली आहे, मात्र शासनाकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही। तर बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती या ठिकाणी धोक्यात आलेली आहे, या संदर्भाची बातमी होती। आता जर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाचे विविध जे काही वेगवेगळे पद आहेत त्यांची वेटिंग लिस्ट देखील आलेली आहे। वेटिंग लिस्ट आल्यानंतर बहुतेक उमेदवारांचे समुपदेशन जे आहे ते झालेलं असेल, बहुतेक उमेदवारांना त्या ठिकाणी समुपदेशनाकरता बोलवलं गेलेलं असेल। आरोग्य विभागाचा जो काही कारभार आहे तो आपल्याला खूप त्या ठिकाणी धीम्या गतीने पाहायला मिळत आहे। तर त्यामुळे लवकरात लवकर जे काही राहिलेले उमेदवार आहेत त्यांची देखील नियुक्ती जी आहे ती होऊन जाईल, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर मित्रांनो, अशा पद्धतीची अपडेट होती। अपेक्षा हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण आरोग्य विभागाची नवीन काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रोव्हाइड करणार आहोत। तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।